महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आधी दोन भावांना भांडवायचे आणि मग एकत्र आणले म्हणून क्रेडिट घ्यायचे। उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला। मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रम। मुंबईत आयोजित मराठी भाषा दिन कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की मराठी माणसांसाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेचा जन्म झाला आहे। त्यामुळे मराठीसाठी आम्ही दोन भाऊ एकत्र आलो, पण त्याचेही क्रेडिट मुख्यमंत्री घेत आहेत अशी टीका करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विंदा करंदीकर यांच्या कवितेचा संदर्भ दिला। लढवून बांधवांना संहार साधणारा गीता खुशाल सांगे इलाज काय त्याला, म्हणजेच आधी भांडणे लावायची आणि नंतर आम्हीच सर्व केले असे सांगायचे, असा टोला ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला। मराठी भाषा दिनानिमित्त स्थानीय लोकाधिकार महासंघाच्या वतीने जागर मराठीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते। मराठी माणसासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेचा जन्म झालेला आहे। त्यामुळे मराठीसाठी आम्ही दोन भाऊ एकत्र आलो आहोत। मराठी भाषा दिन दिमाखात साजरा करा असा आदेश देतानाच मुंबईत मराठी माणसाने ताकद दाखवली आहे। पण महापौर आपला झाला नाही याचा अर्थ पुन्हा होणार नाही असे नाही। मुंबई परत आपल्याकडेच येणार आहे आणि महाराष्ट्रही येणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला। लोकांच्या डोळ्यावरील पट्टी बाजूला होईल असे तेथील लोक चांगल्या मार्गावरून चालायला लागतील। सध्या ते भूत गोळा करीत आहेत, पण जेव्हा ही भूत त्यांच्या मानगुटीवर बसतील तेव्हा तुम्हाला जीव नकोसा होईल असेही ठाकरे म्हणाले। आजच अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता केली। त्यांची अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांचं अभिनंदन मी करतो त्यांचं। पण एखाद्या माणसाला आरोप करायचे, सरळ उचलून तुरुंगात टाकायचं। मुख्यमंत्री देशातल्या एका राज्याचा निवडून दिलेला मुख्यमंत्री, त्या राज्य मंत्रिमंडळातले मंत्री पदावरती असताना तुम्ही तुरुंगात टाकता आणि कोर्टासमोर पुराव्या अभावी त्यांची सुटका होते। मग पुराव्या अभावी त्यांना अटक करणाऱ्यांना आता तुरुंगात टाकलं पाहिजे। टाका त्या अधिकाऱ्यांना आतमध्ये। हे रामराज्य आहे तुमचं? कोणावरही आरोप करायचे, बेलगाम आरोप करायचे। म्हणजे परवा मी विधान परिषदेत बोललो ना, दुर्दैवी घटना घडली आणि अजितदादांचा त्याच्यात मृत्यू झाला। ती श्रद्धांजली वाहताना मी म्हटलं होतं की एखादा माणूस गेल्यानंतर त्याचं महत्त्व गाऊन काय उपयोग आहे? पण तो असतो तेव्हा त्याला जीव द्यावा असं वाटेल एवढं त्याला बदनाम करून टाकायचं। 70,000 कोटीचा घोटाळा, अजित पवार चक्की पिसिंग आणि बाजूला नंतर बघितलं तर बाजूला बसिंग। मग किती आरोप करायचे, जीव नकोसा करायचं, वेडवाकडं वाटेल ते करायचं, बदनाम करून टाकायचं। संजय राऊत होती केस, संजय राऊत सुद्धा निर्दोष सुटला। सत्य उघडं झाल्यानंतर कोणाची काय त्याच्यासमोर चालत नाही। त्याच्यामुळे हे रामराज्य मी मानायला तयार नाही की एक तर तुरुंगात जा नाही तर आमच्या पक्षात आहे। हे रामराज्य नाही। रामाने कधी असं नाही केलं, लढायचं तर समोर लढ ना, तू तरी राहशील नाही तर मी तर मी मागे बोललो होतो तसं लढ ना मैदानामध्ये। पण त्या ईव्हीएम सारखी ती जादूची पेटी वापरून आमच्यावरती कशाला विजय मिळवतोय? ही ती त्यांची जादूची पेटी आहे। जसं बंगालमध्ये ममता उभ्या राहिलेल्या आहेत, संपूर्ण बंगाल त्यांच्या मागे, बंगाली माणूस त्यांच्या मागे, त्या एका महिलेच्या मागे उभा राहतो आणि दिल्लीची हिंमत होत नाही तिकडे नजर वाकडी करून बघण्याचं। घुसते सरळ, ईडी आले, घुसते सरळ, फाईल घेऊन जाते, काय करताय करा जा। आणि भाजपची जी एक नीती आहे, पहिल्यांदा प्रादेशिक जी काही संस्कृती आहे, भाषा आहे, संस्कार ते मारून टाकायचे, खतम करायचे आणि मग त्यांचं सगळं वन नेशन वन इलेक्शन, म्हणजे एक नेता एक, ते पहिलं होतं ना, एक विधान एक निशाण एक प्रधान। आपल्याला सुद्धा वाटलं अरे वा चांगलंय, एक निशाण पाहिजेच, तो तिरंगा पाहिजे। भाजपचं फडकं नकोय आम्हाला, तिरंगा पाहिजे माझ्या भारत मातेचा, आपला देशाचा तिरंगा पाहिजे, तो आम्ही ध्वज बांधतो। एक विधान म्हणजे आपलं संविधान आणि एक प्रधान म्हणजे देशातून निवडून गेलेला प्रधान, आम्ही म्हणू तोच, अजिबात नाही, तो ना चालणार। आणि आता मला भीती वाटायला लागली की आता जनगण मन सुद्धा मारतील की काय, कारण त्याच्यामध्ये सगळे पंजाब सिंध गुजरात मराठा सगळ्या आपल्या प्रांताची एक एक उल्लेख आहेत, अभिमानाने उल्लेख केलेला आहे। हे आपलं राष्ट्रगीत आहे। मराठीसाठी आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो। आता मुख्यमंत्री त्यांचं क्रेडिट घेत आहेत। दोन बंधूंना मी एकत्र आणले
म्हणजे हे आत्ताच्या काळात एक ती विंदा करंदीकरांची कविता आहे, त्यातल्या 2 ओळी आहेत. लढवून बांधवाना संहार साधणारा गीता खुशाल सांगे, इलाज काय त्याला. म्हणजे आधी भांडवायचं, भांडणं लावायची आणि मग आम्हीच सगळं केलं. म्हणजे भावाभावात भांडणं लावायची, संवाद घडवायचा आणि मग गीता सांगायची. उपयोग काय त्याचा? इलाज तरी काय त्याला? बरं, जसं आम्हाला दोघांना भावानं एकत्र आणलं तसं आता तुम्ही तिकडे पण काही एकत्रीकरण करतात का? ज्या सध्या काही बातम्या चालू आहेत, विलीन होणार, विलीन होणार, विलीन होणार, लोक वाट बघतायत. तर तसं काही विलिनीकरण करतात का? नाही तर कशाला उगाच फुकटच्या गोष्टी करतायत, कशाला नसत्या गोष्टीचं श्रेय घेताय? मला एका गोष्टीचं समाधान आहे, म्हटलं तर अभिमान सुद्धा आहे, अभिमान नक्कीच आहे की मी मुख्यमंत्री असताना राज्यात मराठी भाषा सक्तीची केली. पण त्याचबरोबर एका गोष्टीचं वैषम्य पण आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची करण्याचा निर्णय घ्यावा लागतो, याचं मला एक खेद सुद्धा आहे की सक्ती कशाला पाहिजे. महाराष्ट्र म्हटलं तर मराठीच असली पाहिजे, पण ते मी केलं. आता त्याच्यानंतर काल सुद्धा पुन्हा म्हणजे यांची सवय काय आहे की जुनं दळण हे दळत बसायचं आणि एवढं दळायचं की लोक शेवटी ते खरं मानायला लागतात. हिंदीची सक्ती, आता ती कमिटी नेमली होती, त्याने अहवाल दिला, तो अहवाल घेतला हातामध्ये. आता अहवाल हातात घेतला म्हणजे तो शब्दशः बघितलं तर स्वीकारला, पण तो स्वीकारल्यानंतर अंमलबजावणी करायची की नाही त्या अनुषंगाने कमिटी नेमली होती. त्या कमिटीची बैठकच झाली नाही, कारण त्याच्याच आधी तुम्ही सगळं सुरत गुवाहाटी अशी जी एक यात्रा काढली त्याच्यात सरकार पाडलं, त्याच्यामुळे त्या कमिटीची बैठकच नाही झाली. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई.